या ठिकाणी उद्घाटन सोहळा सर्वांना आता विनंती आहे, आपण या ठिकाणी इथंच बसून घेतात म्हणून. नमस्कार, आपण आहोत गोसासी या गावामध्ये, खेड तालुक्यातील हे गाव आहे आणि इथं या रुपालीताई गोरडे आहेत आणि यांनी जैविक खत निर्मिती प्रकल्प केलेला आहे. तर आपण आता बघूया की हा जो जैविक खत निर्मिती प्रकल्प आहे, ज्याला आपण 10 ड्रम सिस्टीम म्हणतो, तर हे कशा पद्धतीने काम करतं त्या थोडक्यात सांगितलं ताई, सांगा. नमस्कार, मी रुपाली संतोष गोरडे. आजच आम्ही जैविक खत निर्मिती प्रकल्प या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. तर हा प्रकल्प म्हणजे नक्की काय? तर जैविक खत निर्मिती प्रकल्प म्हणजे ह्यामध्ये 10 ड्रम थेरपीचा आम्ही वापर केलेला आहे. इथे 10 ड्रम थेरपी दाखवलेले आहेत. प्रत्येक टँकवरती त्या द्रावणाचं नाव दिलेलं आहे. तर ह्या द्रावणाचा उपयोग काय की आपण पाहतोय की दरम्यानच्या काळामध्ये आपण शेती करताना रासायनिक खतांचा वापर करतोय. या रासायनिक खतांचा तुटवडा आपल्याला मिळतोय, परंतु आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी सेंद्रिय पद्धतीने जैविक पद्धतीने शेती केली जायची. तर मग ही शेती करत असताना आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर रासायनिक खतांमुळे जे जमिनीतले बॅक्टेरिया आहेत, मग आपण म्हणतो की नायट्रोजन स्थिरीकरण जमिनीमध्ये व्हायला पाहिजे. वातावरणामध्ये 78% नायट्रोजन उपलब्ध असतो, पण तो नायट्रोजनचं स्थिरीकरण किंवा जमिनीतल्या पिकांना तो नायट्रोजन कसा मिळेल किंवा ते जे बॅक्टेरिया आहे त्यांना संजीवनी कशी मिळेल, तर या 10 ड्रम थेरपीच्या माध्यमातून ही कृषीला, म्हणजे आम्ही आमच्या गटाचं नावच कृषी संजीवनी महिला बचत गट ठेवले आणि या माध्यमातून आम्ही कृषीला संजीवनी देण्याचं काम करणार आहे. तर कृषी संजीवनी म्हणजे की ह्याच्या माध्यमातून फळ निर्मिती असेल किंवा मग किड्यांची वाढ कशी रोखली पाहिजे, फळांची फुलांची काळजी कशी घेतली पाहिजे. आपण पाहिलं तर शेती करत असताना जर आपलं पीक ऐन जोमामध्ये आलं तर मग त्याची फुलंच गळली जातात, मग त्याचा साहजिक परिणाम हा त्याच्या पिकाच्या उत्पन्नावरती होतो. तर या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल, पूर्वीच्या काळी आपण पाहिलं तर जुने शेतकरी असे सांगतात की आम्ही ज्या शेतामध्ये 100 ते 150 गोण कांदा घ्यायचं, तर आजकाल त्याच शेतामध्ये हे प्रमाण घटलेलं आहे आणि अर्थातच त्याचबरोबर त्याची गुणवत्ता देखील ढासळलेली आहे. तर मग या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल आणि साहजिकच याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती पण होतोय. जी रासायनिक खते आहेत याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती भयंकर प्रमाणात होत आहे. आपण पूर्वीच्या काळी क्वचित कॅन्सरचं नाव ऐकलं जायचं, परंतु आज आपण पाहतोय की शुगर, डायबिटीज बरोबर कॅन्सरचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर मग या सगळ्याच गोष्टी टाळायच्या असेल आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जर आपल्याला वळायचं असेल तर मग ही 10 ड्रम थेरपी नक्कीच आपल्याला आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरेल. या प्रकल्पासाठी आम्हाला बायप संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालेलं आहे. ताई, मला एक सांगा की हे जे 10 ड्रम आहेत हे कसले आहेत, म्हणजे या प्रत्येक ड्रम मध्ये काय तयार होत आहे आणि याच्यासाठी लागणार काय साहित्य तो वापरतो? हा, तर याच्यामध्ये आपण जे म्हणतोय की सेंद्रिय शेती आपण करतोय, तर सेंद्रिय शेती म्हणजे याच्यामध्ये सगळे सेंद्रिय जे गावरान पद्धतीचे जे पदार्थ आहेत, मग थोडक्यात आपण पाहिलं तर शुगर आपण टाळतोय आता, मग त्याला पर्याय काय, तर आपण याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे, गोमूत्र वापरलेला आहे, लसणाचा अर्क वापरलेला आहे. अशा बऱ्याच सगळ्या ज्या सेंद्रिय गोष्टी आहे त्या गोष्टींचा वापर करून आपण हा प्रकल्प उभा केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण जर इथं पाहिलं तर DF2 चिलेटिंग सोल्युशन आहे. असे 10 ड्रम आहेत की जे आपल्या शेतीला संजीवनी देण्याचं काम करणार आहे. इकडे जे 5 ड्रम आहेत ते आपण आळी किंवा कीड रोखण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आणि जे इकडचे मग या आळीमध्ये किडी असेल, तुडतुडे असेल, फुलकिडे असतील, नागाळी, पांढरी माशी, मावा, या सगळ्या समस्या आपल्याला शेती करताना येतात. मग यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण या 10 ड्रम थेरपीचा वापर करू शकतो. या साईडला जे 5 ड्रम आहेत तर यांचा वापर कधी करायचा आहे, तर मग पिकाची वाढ असेल, फुल येण्याच्या अवस्थेमध्ये, फळ निर्मितीच्या अवस्थेमध्ये. मग याचे फायदे काय, तर साहजिकच तुमच्या जमिनीतील जे सूक्ष्मजीवांचं प्रमाण आहे ते वाढणार आहे, माती भुसभुशीत होणार आहे, मुळांची वाढ होणार आहे, अन्नद्रव्याची उपलब्धता किंवा जी गुणवत्ता आहे तीच वाढणार आहे, त्याचबरोबर त्याचे प्रमाण देखील वाढणार आहे. अशा पद्धतीने ही 10 ड्रम थेरपी काम करते.
तर आपण हे सगळं पाहिलं असेल. हे 10 ड्रम आहेत आणि हे सगळे जे आहे हे सर्व जैविक आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरती हे सहजपणे आपण करू शकतो. हा एक खूप चांगला उपक्रम या ताईंनी त्यांच्या बचत गटामार्फत तयार केलेला आहे, जैविक खत निर्मिती. यासाठी अंदाजे किती खर्च आला तुम्हाला? अंदाजे यासाठी आम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. तर 1 ते 1.5 लाख रुपये याला खर्च आलेला आहे आणि कृषी विभागाचं यासाठी लवकरच अनुदानही मिळणार आहे आणि बायफ कंपनीने यांना अर्थसहाय्य केलं आहे. त्यामुळे यांना खूप चांगल्या पद्धतीने बचत गटाला हे करण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं की सर्व बचत गटांनी किंवा महिलांनी, अगदी तरुणांनी सुद्धा अशा प्रकारची खत निर्मिती आपल्या शेतासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या गावासाठी तयार करायला पाहिजे. कारण जैविक खत निर्मिती ही संकल्पनाच अत्यंत आवश्यक आहे आपल्यासाठी, आपल्या शेतीसाठी. आणि आपलं आणि शेतीचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर नक्कीच असा प्लॅन्ट आपण प्रत्येकाने आपापल्या गावात करावा. धन्यवाद ताई, आणि तुम्हाला या सर्व प्रकल्पासाठी कृषी विभागामार्फत खूप खूप शुभेच्छा. मी अंजना सोमलकर, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, खेड, गोसासी. धन्यवाद.